राग आपल्या सगळ्यांनाच येतो, नाही का? म्हणजे राग येणं ही तर खूप सोपी गोष्ट आहे, पण त्याला सांभाळणं, त्यावर ताबा मिळवणं, ते मात्र खूप अवघड आहे. तर आजच्या या भागात आपण याच शक्तिशाली भावनेला जरा जवळून ओळखणार आहोत. बघूया तिला योग्य प्रकारे कसं हाताळता येईल. चला मग सुरू करूया. बघा, महान तत्वज्ञ ॲरिस्टॉटलने काय म्हटलंय, कोणीही रागावू शकतं, ते सोपं आहे. पण योग्य व्यक्तीवर, योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य कारणासाठी आणि योग्य प्रकारे रागावणं ते सोपं नाहीये. किती खरं आहे नाही का? रागावणं सोपं आहे, पण कसं रागवायचं हेच तर खरं आव्हान आहे. आणि हेच आज आपण समजून घेणार आहोत. तर मग प्रश्न येतो की या रागावर ताबा मिळवायचा तरी कसा? त्यासाठी काही सोप्या पण प्रभावी पद्धती आहेत. चला तर मग पाहूया आपल्या अँगर मॅनेजमेंट टूलकिटमध्ये काय काय आहे. काही प्रॅक्टिकल टेक्निक्स ज्यामुळे आपण स्वतःला नियंत्रणात ठेवू शकतो. पहिलं तंत्र आहे रिलॅक्सेशन. हे ऐकायला सोपं वाटतं आणि करायलाही सोपं आहे. जेव्हा राग खूप वाढतोय असं वाटेल तेव्हा फक्त एक मोठा दीर्घ श्वास घ्या. मनातल्या मनात स्वतःला सांगा, शांत हो, सगळं ठीक आहे. डोळे बंद करून एखाद्या शांत जागेची कल्पना करा, जसं की एखादा समुद्रकिनारा, किंवा मग थोडे साधे स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा. यामुळे शरीराला आणि मनालाही आराम मिळतो. दुसरं तंत्र आहे आपल्या विचारांची दिशा बदलणं. म्हणजे काय, तर आपण राग आल्यावर जे टोकाचे विचार करतो ना, त्यांना बदलायचं. जसं की काहीतरी बिनसललं की आपल्याला वाटतं, अरे देवा, सगळंच संपलं. पण खरंच तसं असतं का? नाही ना. त्याऐवजी असा विचार करा, ठीक आहे, हे खूप निराशाजनक आहे, पण यातून काही जगबुडी होणार नाही. बघा, विचारातला हा छोटासा बदल किती फरक पाडतो. आणि याच संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट, नेहमी आणि कधीच नाही हे शब्द वापरणं टाळायला हवं. माझ्यासोबत नेहमीच असं होतं किंवा तू कधीच माझं ऐकत नाहीस हे शब्द आगीत तेल ओतण्यासारखं काम करतात. कारण ते खरं तर वास्तव नसतं, नाही का? आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, रागाने कधीच कोणतीही समस्या सुटत नाही, उलट नंतर फक्त पश्चातापच होतो. तिसरं तंत्र आहे संवाद, म्हणजे कम्युनिकेशन. रागात असताना ना आपण पटकन कुठल्या तरी निष्कर्षावर पोहोचतो, जे बहुतेक वेळा चुकीचं असतं. म्हणून जेव्हा वातावरण तापलेलं असेल तेव्हा जरा थांबा, बोलायच्या आधी क्षणभर विचार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, समोरचा काय बोलतोय ते नीट ऐकून घ्या. अर्ध्याहून अधिक गैरसमज इथेच मिटतात. आणि चौथं तंत्र आहे विनोद. हो, हसणं. कारण बघा, हसणं आणि रागावणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्यच नाहीत. ते एकमेकांच्या शत्रू आहेत असं समजा. एखाद्या खूप तणावाच्या क्षणी जर काहीतरी गमतीशीर आठवलं किंवा दिसलं तर रागाची पकड लगेच सैल होते. हे नक्की करून बघा. बरं, आत्तापर्यंत आपण राग कसा कंट्रोल करायचा हे पाहिलं. पण एक मिनिट, राग पूर्णपणे दाबून टाकणं म्हणजे राग येऊच न देणं, हे योग्य आहे का? याचे काही वाईट परिणाम तर होत नसतील ना? चला, हे समजून घेण्यासाठी एका सापाची गोष्ट ऐकूया. एक धोकादायक धडा. म्हणजे प्रश्न असा आहे की राग दाखवणं नेहमीच वाईट असतं का? याच प्रश्नाचं उत्तर एका साधू आणि सापाच्या गोष्टीत दडलेलं आहे. तर गोष्ट अशी आहे, एका जंगलात एक खूप विषारी साप होता. एकदा एक साधू तिथे आले आणि त्यांनी त्या सापाला उपदेश केला की तू लोकांना चावणं सोडून दे. सापानं त्यांचं ऐकलं. साधूंनी त्याचं विषसुद्धा काढून घेतलं. पण मग झालं काय? लोकांच्या मनातून त्या सापाची भीतीच निघून गेली. आणि मग काय, लोकांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली, त्याच्यावर दगड फेकायला लागले. बिचारा साप जखमी होऊन एका जागी पडून राहिला. काही दिवसांनी ते साधू परत आले. त्यांनी सापाची अवस्था पाहिली आणि त्याला म्हणाले, अरे, मी तुला चावायला नको म्हणालो होतो, फुंकारायला नाही. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी निसर्गाने जे काही दिलंय त्याचा वापर तर करायलाच हवा ना. या गोष्टीचा अर्थ खूप मोठा आहे. कधीकधी राग हा संरक्षणासाठी गरजेचा असतो. मग आता काय करायचं? राग दाबून ठेवायचा की व्यक्त करायचा? या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल कसा साधायचा? याचं उत्तर आपल्याला 2 लांडग्यांच्या एका प्रसिद्ध गोष्टीतून मिळतं. ही गोष्ट आपल्याला आपल्या आतला बॅलन्स शोधायला मदत करेल. एकदा एक आजोबा आपल्या नातवाला एक गोष्ट सांगतात. ते म्हणतात, बाळा, आपल्या प्रत्येकाच्या मनात ना 2 लांडगे सतत भांडत असतात. एक आहे काळा लांडगा, तो राग, द्वेष, मत्सर यांचं प्रतीक आहे. आणि दुसरा आहे पांढरा लांडगा, जो प्रेम, शांती आणि दयाळूपणाचं प्रतीक आहे. नातू लगेच विचारतो, आजोबा, मग शेवटी जिंकतो कोण? यावर आजोबा जे उत्तर देतात ते खूपच वेगळं आणि महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, दोघेही जिंकतात, कारण मी त्या दोघांनाही खायला देतो. याचा अर्थ काय? बघा, पांढरा लांडगा चांगला आहे, प्रेमळ आहे, पण तो काळा लांडगा सुद्धा महत्त्वाचा आहे. तो निर्भय आहे, हुशार आहे, धोक्याची सूचना देतो. विचार करा, जर आपण फक्त पांढऱ्या लांडग्यालाच खायला दिलं
तर तो काळा लांडगा उपाशी राहील आणि जेव्हा आपण कमजोर पडू तेव्हा तो हल्ला करेल. पण जर आपण दोघांनाही समजून घेतलं, दोघांचीही काळजी घेतली, तर आपल्याला त्यांच्याशी लढावं लागत नाही. उलट कुठल्या परिस्थितीत कोणाची मदत घ्यायची हे आपण ठरवू शकतो. आणि शेवटी भगवान बुद्धांचं एक वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते म्हणतात की राग मनात धरून ठेवणं म्हणजे काय, तर दुसऱ्यावर फेकण्यासाठी हातात गरम निखारा धरून ठेवण्यासारखं आहे. यात त्रास दुसऱ्याला नाही तर आधी स्वतःलाच होतो. तर मुद्दा हा नाही आहे की राग चांगला की वाईट. राग हा एक भाग आहे, आपल्या आतल्या काळ्या लांडग्यासारखा. महत्वाचं हे आहे की आपण आपल्या आतल्या दोन्ही शक्तींना कसं ओळखतो आणि त्यांच्यात संतुलन कसं साधतो. तर मग आता प्रश्न हा आहे की आपण आपल्या आतल्या लांडग्यांना कसं खाऊ घालणार आहोत.